यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। भाजपने मुंबई लुटायचं काम शिंदेंच्या माध्यमातून सुरू केलंय। खासदार विनायक राऊतांचा गंभीर आरोप। बीएमसीच्या 92,000 कोटींच्या ठेवींमधून 12,000 कोटी खर्च केल्याचाही दावा। राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का? मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटींची देणगी, राऊतांची टीका। तर 1 कोटी कुठून आणले स्पष्ट करा, नितेश राणेंचा पलटवार। सरकारनं राज्याची तिजोरी साफ केली, विजय वडेट्टीवारांचा आरोप। तिजोरीकडे लक्ष जायला नको म्हणून दोन समाजामध्ये भांडण लावल्याची टीका। खाल्ल्या ताटात घाण करणारी शिंदे आणि अजित पवार गटाची अवला, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची जोरदार टीका। आगामी लोकसभा निवडणूक विरोधक लढणार आणि हारणार, ठाकरे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, नारायण राणे यांचा दावा। तर उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका। सद्भावना व नीतिमत्ता वाचवण्यासाठी मी आलोय, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। जैन धर्मीयांचे महंत महाश्रमण यांच्या भेटीवेळी केलं वक्तव्य। देशाला पुन्हा आझाद करण्यासाठी निघालोय, असंही वक्तव्य। मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये 7 जानेवारी आणि 12 जानेवारीला अजित पवार गटाचा मेळावा, विभागवार आणि महिला प्रदेश मेळाव्याचं आयोजन। प्रमुख नेत्यांसह पदाधिकारीही उपस्थित राहणार। शिंदे गटाच्या आध्यात्मिक आघाडीच्या भक्ती शक्ती संवाद यात्रेला पंढरपुरातून आजपासून सुरुवात। राज्यातल्या 6 विभागातून निघणाऱ्या यात्रेतून हिंदुत्वाचा विचार आणि प्रचार केला जाणार। 28 फेब्रुवारीला कोकणामध्ये होणार समारोप। राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या 168 वर, आज नवे 28 कोरोना रुग्ण। तर ठाण्यामध्ये 5, पुण्यात 3 आणि सिंधुदुर्गामध्ये 1 रुग्णाची नोंद।